नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. आणि महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक करून नसणार जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. कांद्याचे भाव घसरले असताना कांदा धोरण समिती कुठे आहे? गरजेचे होते. नाफेड आणि NCF चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या समस्यावर प्रकाश टाकण्यासाठी आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसे न करता मल्टीनॅशनल कंपन्यांचा फायदा होईल अशा पद्धतीने कांदा स्टोरेजसारख्या संकल्पना पुढे आणल्या जात आहे अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च वसूल करणे अवघड झाले. अशा परिस्थितीत कांदा धोरण समितीने तातडीने ठोस आणि परिणामकारक अहवाल शासनाला सादर करणे गरजेचे आहे. नाफेड व NCFच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या समस्यावरही प्रकाश टाकण्याची आवश्यकता असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणे आहे. तसे न करता मल्टीनॅशनल कंपन्यांचा फायदा होईल अशा पद्धतीने कांदा स्टोरेजसारख्या संकल्पना पुढे आणल्या जात आहे का, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. निवृत्ती निहारकर, वाहेगाव साळ, तालुका चांदवड या ठिकाणी मांडलेलं आहे मत बघू शकता. त्यानंतर शेतमालाला उत्पादनासाठी शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेतो. सरकारने अनावश्यक हस्तक्षेप करण्याची गरज नाही, फक्त शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळू द्यावा अशा या ठिकाणी शेतकऱ्यांची आशा आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट करेल. तर व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत थांबतोय. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करावा ही विनंती. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत